का बैठी गेले आपण याकार. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा भेटलो नवीन ब्लॉगमध्ये आपल्या प्रसाद टोले ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर. तर आता आम्ही आलोय वाशिमला अंडरग्राऊंडच्या मॅची खेळायला. सो आता आम्ही त्यातलं किंग आहेत हारल्यावर का. तर आमचा कॅप्टननी आता टॉस जिंकलेले. बघूया. मी तुला 100% खेळायला घेणार आहे, याचा विषयच नाही. कोणी बोलला तर टीम आपण डायरेक्ट टाकून घरी येऊ. अरे मी इथं टुर्नामेंट जिंकवली होती. काल असा होता प्रसादनी डायरेक्ट वन साईड आम्हाला 30,000 रुपये जिंकवले होते. हा 30,000 जोरात. पण 30,000 आहेत, आज पण 30,000 आहेत. 100%. सगळी पब्लिक नंतर दाखवू आपण तुम्हाला. आमचे बंधुराजे ब्लॉग मध्ये एकदम इंटरेस्टिंग असा पार्ट घेणार होतो, पण ह्या काय काही कामात नाही. टॉनगा एक नंबरचा. छोटे बंधू माझे साप फोडून टाक. ज्याची आम्ही वाट बघत होतो तो आलाय. 12 महिने त्यांची मळणी करायला लागते. ते आमच्या लवकर नाही यायला जमणार. काय झालं होतं? कोणता ऍक्सिडेंट झाला? काय नाही, सगळे कोणा धंदे येण्याचे पण सेकंद वाटला मग सेकंद मॅच खेळायला नसती भेटली यार. आम्हाला दुःख पडला असता. मॅच नसती खेळायला भेटली, त्याचा दुःख झाला असता. निल्या मेला चालला असता. तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा मीच ग्राउंड मध्ये उतरलेलो. हे नंतर आलं. पण आता कसा विषय झालाय माहितीये का, मला खेळायला घेतात नाही घेतात. सो थँक्स फॉलोइंग आमच्या गावाची. आलो आमच्या गाववाले सगळे आलेले आहेत. आणि त्यांना एकच विनंती आहे, काय तर जे मुंबई इंडियन्स वाल्यांची टी शर्ट मला पाहिजे. फक्त एक टी शर्ट द्या. उद्या आम्हाला शूट करायचे आहे ना. RCB आणि ते मुंबई इंडियन्स ने लिंबू इंडियन्स म्हणून आम्हाला एक टीम ह्या बनवायची. शूटिंग तुलाच करायचे. शूटिंग तुम्हालाच करायचे. सो कमिंग सून आहे. खोटी आहे खरी ना, मला माहिती आहे ना तिकडूनचा. सो आता आमची प्लॅनिंग चालू आहे. आम्हाला घेतला नाही, मलाच घेतला नाही. नांदेव आमचा मारता 4 वेळा वाचलाय. 2-3 वेळा ऍक्सिडेंट झालाय. ऐक ना, योगेशने प्रॅक्टिस केली, 2 ओव्हर टाकल्या, त्याच्यामध्ये 20 नो वाईट टाकलं. कसा काय करायचा? चेसिंग कंपल्सरी. मधीच आव्याने बॉम्ब टाकले. चेसिंग कंपल्सरी. सो आता जास्त नाही दाखवू शकत तुम्हाला. माझी बॅटिंग फक्त धुवारी दाखवणार. तुला 8व्या नंबरला उतरवणार. अल्प्याला साप कायमसोला झोडून काढणार आहे. म्हणजे आपण ना टार्गेट आहे ना, त्याच्या पाहिजे. तर तुम्हाला सांगतो आता सूर्योदय चषक कुठला आहे? सूर्योदय मित्र मंडळ होली चषक 2024 आणि प्रथम पारितोषिक आहे 30,000 आणि द्वितीय पारितोषिक 15,000. आणि ह्योच तो बॉलर, ह्योच तो बेकार बॉलर आहे. हा तो बाटारा बघ. लिंबू कापून आलेले. ह्यो मुंबईचा फॅन दिसतो. लिंबू कापून आलेले. आपली मॅच चालू आहे. कसा टोला आपला फिल्डिंग लावतो. आपले कासने संघाचे पॅकर्स गावातले. पहिला बॉल, लेट्स गो. ही धांदल आपही धांदल बघा तुम्ही. सिक्स आउट. एकदम अक्युरेट काम चालू आहे ना. थोडा घेत जा, जास्त नको. मेमरी कमाई कमी. आता आले योगेश दलवी चक्री. 2 मिनिट. बॉल आउट रे आउट. रनआउट झाला. रनआउट डायरेक्ट हिट केला बरोबर. यांना हिट केला बरोबर. आउट. बिल्डिंग आप्पा हाच बॉल टाकला डायरेक्ट. पोरावर स्लो टाकला म्हणून चौका मारला. आता फास्ट टाका लागत
डायरेक्ट दांड उरवलं हे बघा का अशी जोडी आपण मैदानामध्ये पाहतो. आवड आहे अंबर आवड आहे बेकार अविनाश पाटील बेकार भाऊ लागतो. घरून त्याला मी 7 बॉल टाकलं पण त्यालाही त्यांनी बॉलिंग केली. मला 10-12 बॉल टाकले. फिल्डिंग मस्त करतो. थोडी बोबडी बोलते आपली पण जरा समजून घ्या. फिल्डिंग बघा कशी बसला बघा. आवडे आवड अंबर तर आमचे नवीनच बॉलर रेडी झालेले आहेत. अविनाश पाटील चांगली सुंदर अशी टिचून गोलंदाजी केलेली त्यांनी टिचून आणि धारधार. आणि आमचे आता निलेश भाऊजी उतरलेत बॅटिंगला आणि या साईडला बंधुराचे टोले बघूया दोघं टिचून फलंदाजी करतायत की नाही. आणि टीम आणि ह्यो आमचा मुखिया मा फुकिया ये ना विनोद बाहेर ना पण नाव घेईन नाही तर मग डायरेक्ट अरे विनू ए हात घाल कॅमेरा चालू आहे. हात घाल जवळच्या गेला हात पण घातला. बाउंड्री गेली काय आमचे कल्पेश केने जवळपास अख्खी दुपार बोलत होता. मीच उतरेल मी ओपनिंगला गावात नुसता बोललो फक्त का बाबा यो उतरणार आहे. माझा सध्या फॉर्म नाही मला कुठंच नाही. डायरेक्ट मागची जागा आहे. हो अल्प्याची तलवार अल्प्याचा म्हणजे कसा झालाय माहितीये का. अल्प्याने अख्खी दुपार जवळपास प्रॅक्टिस केली. स्टेट मारायची बोलतो नुसतं तलवार नुसती तलवार ना बोलतोय माझी तलवार बघ बोलतो ना. आता इथं होता वांगला गेलतो. त्याचं भालं झालं अख्ख्या तलवारीचं. बाहेर निघायचं का दरवर्षीप्रमाणे गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा कासनाची टीम बाहेर काढण्याचा प्रयत्न चालू आहे वाटत. कारण तर मला टिंगल उडवता नाही येणार ना. कारण आमची तलवार आहे ही तलवार आहे तलवार अख्खी तलवार दाखवला. अख्ख्या दुपारपासून नुसती तलवार बोलतो. मला अशी तलवार मला तशी तलवार आउट होऊन आला. शेवटी बाईने मॅच जिंकवली आहे का समजलं ना. मॅन ऑफ द मॅच निलेला भेटली. कारण मला 1 बॉलात 1 करायची होती त्यामुळे उतरलो मी. नाही 7 बॉलात 1 करायची होती तेव्हा उतरलो मी. पण विकेट एकच होता ना तो टिकवला मी. आणि अल्प्याची अजून पण इच्छा काय आहे तो बोलतो माझी तलवार अजून एकदा बोलतो फिरवायचे मला. माझ्यावर प्रेशर आहे तर मला चौका मारणार येत होता. पहिल्या राऊंडला अल्प्याची तलवार चालली नाही त्याच्यामुळे त्याच्यावर आता भरपूर प्रेशर आहे. त्याला काही करून खेळलाच आहे. धन्यवाद. आमचे भास्तेकर कॅमेरा बघून पार्टी बदलली. तो पण आमच्या टीम मधूनच खेळायला बघतो. शॉट आहे. ते काका बसलं चाव्याच्या टीमचे ओनर आहेत. 1 बॉलात बोलतो त्याला चौका मारून दाखव. 2 बॉलात 2 चौका मारल्या कुठे काका माग. आणि आमच्या टोलेची उजरेगिरी चालू आहे इथं.
असून अंगाने 4 ओव्हरीत 50 रन केलेले, 51ला बी नाही. तर बघूया काय होतं सामन्याचा निकाल थोड्याच वेळात आपल्या समोर येईल. आवडे 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 बॉल आहे परफेक्ट वर्कर. आवडे शाबाश शाबाश. 70 सामना या ठिकाणी त्याच्याच पाहून नको योगेश गोलंदाजी करते. इतकं कौतुक करावं तुमचं त्यांनी कारण इतके सलग त्यांनी गोलंदाजी केल्या. चान्स तिसरी टाकायला निले झालाय 2 रन फक्त त्यांचे 18 रन झाले. थोडसा अजून वेळचं भांडवा वेळ आपली बाहेर. हो काही दांडा उडाया. कडक मारा कडक मारा. विपक्ष वावे करता दोन्ही सगळ्यात मैदानात असो आणि करणार मिनिट भोर अजून मराठीचा पुरस्कार घेण्यासाठी यायचं. मिनिट भोर आपण मराठीला करायचं. मॅच असं टोले एकच देन त्यातली आधी एकच दे ना. मॅन ऑफ द मॅच कुठली माहिती का 2 बॉल सोडले त्याची. 2 बॉल सोडले तरी मॅन ऑफ द मॅच. ती पण घे ना आता. वेल बॅटिंग निघाला आणि 2 मॅच जिंकून आम्ही आता वाट बघतोय दुसऱ्या मॅचची. तो सगळी गँग तिकडे अशी सासूरवाडी पाहिजे. झूम कर ना त्यांना. अशी सासूरवाडी पाहिजे. तुला लगेच कसा दिसला तो वरात. तर आता याच्या पुढची मॅच आमची चालू होणार आहे. यांच्यातला जो जिंकल त्याच्याशी टायगर ऑफ शापूर कल्पेश जाधव. पुन्हा एकदा मॅच कासने वर्सेस चावे. शाबाश शाबाश. पाहायला देतो क्षेत्रात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 5 धावा 9+ झाले. वाईट +4 रन. आउट. ठाकूर या आप्पाला मागच्या पोऱ्या पका तारा देऊन ठेवलाय. हे तुम्ही आमच्या आप्पाला तारा जाऊ नका आता सांगा तुम्हाला. टोल्याला घ्या ना तुम्ही कधीतरी. टोल्याला घाल नाही का तुम्ही. टोले येत नाही ना. टोले येत नाही का पैसे गेले आप्पानी याकार.
जायच्याकडे पुरुष सहकारी होते मात्र आत्महत्या ओट. प्रयत्न सफल करतो इथे मात्र फलंदाज माघारी पडतो. चला तर आता सुमित आणि योगेश निघालेले आहेत त्यांच्या गाडीवर आणि आम्ही हावो आमच्या गाडीवर. आणि थोडा पुढे गेल्यावर तुम्हाला ही एक गाडी दिसणार आहे. आता पुढे गेल्यावर ती तुम्हाला दाखवतो अशा प्रकारे. थांब जरा. आणि ती बघा ती समोर दिसते ती एक गाडी गेलेली आहे. आम्ही अशा प्रकारे चाव्या वाऱ्याच्या विरुद्धात हारलेले. पहिली मॅच आम्ही हरवली आणि निघायच्या राऊंडला त्यांनी आम्हाला हरवला. आणि आणि प्लस पॉइंट काय आहे माहिती आहे का, चाव्यावाल्याचे मेन बॅट्समॅन सगळे आउट झाले होते आणि बॉलर होते ना बॉलराला याही वाईट टाकलं. अरे 12 धावा एक्स्ट्रा ना. ऐका तुम्हाला एक सांगता. पहिली गोष्ट काय माहिती का, चूप. आणि पहिली गोष्ट माझ्या पुण्याकडच्या बॉल गेला ना मग भाई आपण बॉल घालवला यार. एक चौका घालवला ना मी. 3 हातातल्या बॉल घालवलं. 12 धावा त्या गेल्या. 12 काय त्या 15 गेलं ते. आणि आमचा आवेश आता घरी आहे. मी त्याच्या घरी जाणार आहे खास त्याची मुलाखत घ्यायला. तर तुम्ही आता टिकून राहा. आता बघूया आपण अविनाश पाटीलांच्या घरी. मोये आमच्या पाटीलचा मोये. सो काय करतोय समजत नाही. अरे आम्हाला खुर्च्या दोघाला दिला तू चालला काय. कालू मालकाला चाव मला त्याला काला तू बसलाय मस्त निसता खाला. पापा नाही पापा गेला. अंगा उऱ्या मारील तो. आणि पाणी सांगून थंडा पण घेऊन आलाय कारण तर कूल व्हा तुम्ही एकदाच. आणि अरे पाटील तुला अरे तुला एक साव होतं. तुला सिंगल रन काढणं अख्खा ग्राउंड गोल राहिला ना बॉलरच्या हातात. तो डॉट जाऊन पण तुम्ही परत सिंगल काढला तर 3 बॉलांना किती 5 राहिले असते. आता गेलेला मासा मोठा अशातली गत झाली. वल्गन लागली होती आणि 1 साईड मॅच जिकायची होती ती आम्ही 1 साईड हारलोले. आणि आता आम्ही घरी लागले आणि आम्ही पाटीलची खास मुलाखत घेण्यासाठी इथे आलेले कारण तर तिथे मुलाखत घेतो. तर तुम्ही आता असं केलं तुम्हाला कसं वाटलं. काय बोला नील्या तुझ्यावर अड्डत होता. थांब जरा. नील्या तुझ्यावर अड्डत होता. मला असं वाटत होता की तू काहीतरी करशील ना. तू सूर्यकुमार यादव सारखा बोलत होता हा मी आहे. मला अशी वाट लागलेली आहे. आणि चेतन टोले आलेले आहेत. अरे पाणी दे ना थंडा. तुला डावायचं कापायला लागेल. सगळे गँग आलेले आता. नाही आलप्या तुझं चुकलंय. तुलाच मारायचे. तुला मी आउट होणार या ठोम्याला सिंगल रन काढून दे ना. चौथा बॉल याने हाताने मारला तो पण ठीक आहे. नंतर 4 बॉलला किती पाचरलेल्या असत्या. सिंगल रन काढत तरी याला 3 बॉल भेटला असतं ना खेळायला. मारतो अख्ख्या मॅच ऐकतो. मला काय नॉकआउटच्या मला काय सांगतो माहिती का मग आप्पा. मला काय सांगतो माहिती का ही एक ए आप्पा डॉट केलं तर तुम्ही म्हणतो बाउंड्री मारी म्हणतो. मला ठेवलेत 2 बॉल लाच त्यात मारा आणि माना मारी षटक. तुम्ही गॅप भारी मारा. तुम्ही खाली ठेवायचा होता. गॅप होता तो टॅप डायरेक्ट. नाही मला टॅप मारायचा होता बॉल. मी गेलेत मी पक्का माइंड मध्ये टॅप मारायचा. मी परत 9 बदलला. चला तर आता अशा प्रकारे आमचा ब्रोनी टॅप मारायचा होता तर तो टॅप त्याचा नाही झाला. सो आता आम्ही इथेच ब्लॉगची एंड करतो. विचार पण सो म्हणजे बाय बाय.